काही व्यक्ती काळाच्या ओघात इतिहास होतात, पण काही व्यक्ती इतिहास घडवूनही लोकांच्या हृदयात कायम जिवंत राहतात. कैलासवासी दीनानाथ अण्णा गोपाळराव चव्हाण हे त्यापैकीच एक नाव. हलाखीच्या परिस्थितीत जन्म, जबाबदाऱ्यांनी भरलेलं बालपण, कष्ट, संघर्ष आणि अनेक वेळा उपेक्षाही. परंतु या सगळ्यांपुढे न झुकता माणूस म्हणून उभं राहायचं हा अण्णांचा आयुष्यभराचा निर्धार होता. समाजासाठी काहीतरी करणं हे अण्णांसाठी पदामुळे नव्हतं, तर मनापासून होतं. हातात सत्ता असो वा नसो, त्यांच्या मनात कायम एकच विचार असायचा, आपल्या माणसांसाठी आणखी काय करता येईल. ज्यांनी स्वतःचं दुःख कधी मोठं केलं नाही, पण दुसऱ्यांच्या वेदना आपल्या सारख्या अनुभवल्या, अशी आपुलकी फार कमी लोकांमध्ये असते. म्हणूनच अण्णा फक्त नेते नव्हते, ते दिनांचे नाथ होते. परंतु हा खडतर प्रवास कधीच अण्णांचा एकट्याचा नव्हता. त्यांच्या प्रत्येक संघर्षामागे, प्रत्येक निर्णयामागे आणि प्रत्येक यशामागे एक शांत, संयमी पण अत्यंत भक्कम आधार नेहमी उभा होता. स्वर्गीय विमलबाई माई दीनानाथ चव्हाण, सरस्वतीचा वारसा लाभलेल्या, ज्ञान, संस्कार आणि संयमाची मूर्ती असलेल्या कैलासवासी माईंचा जन्म दिनांक 20 ऑक्टोबर 1932 रोजी तालुका चांदवड, जिल्हा नाशिक येथे कैलासवासी यशोदाबाई व अनंतराव संगपाळ यांच्या पोटी झाला. पालघर येथे प्राथमिक शिक्षण घेत इयत्ता 7वी पर्यंत शिक्षण पूर्ण करून त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. शिक्षिका म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा दिली, दिव्यासारखी, दीपस्तंभासारखी. लग्नानंतर कैलासवासी दीनानाथ अण्णा चव्हाण यांच्या आयुष्यात त्या केवळ पत्नी नव्हत्या, तर समज, स्थैर्य आणि शक्ती म्हणून उभ्या राहिल्या. आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही कुटुंबाची जबाबदारी, घराचे संस्कार आणि अण्णांच्या समाज कार्याचा भार माई यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळला. अण्णांचा चांदी कामाचा व्यवसाय आणि माईंची शिक्षकी नोकरी या परस्पर सहकार्यामुळे त्यांचा संसार बहरला. अण्णांना समाजकार्याची ओढ आहे हे माई जाणून होत्या आणि म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक संघर्षात त्या खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. अण्णांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात जो काही लौकिक मिळवला, त्याचे संपूर्ण श्रेय ते नेहमीच आपल्या पत्नीला देत असत. म्हणूनच म्हटलं जातं, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक भक्कम स्त्री असते आणि अण्णांच्या यशामागे माई होत्या. इतकं सगळं असूनही माई नेहमी जमिनीशी घट्ट जोडलेल्या राहिल्या. श्रद्धा ठेवावी, परंतु कर्मकांडात अडकू नये, भक्तीला कृतीची जोड असावी, हा त्यांचा जीवन मंत्र होता. नाशिक महानगरपालिकेच्या भद्रकाली येथील शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असताना अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. आज समाजात प्रतिष्ठित स्थानावर असलेले अनेक व्यक्ती माईच्या संस्कारांचे जिवंत उदाहरण आहेत. सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज संस्थेमध्येही महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. दिनांक 5 मे 2011 रोजी कैलासवासी माई आपल्यातून निघून गेल्या. परंतु त्यांनी दिलेला ज्ञानाचा, संस्काराचा आणि माणुसकीचा प्रकाश आजही उजळ आहे. अण्णांचा प्रवास खडतर होता, परंतु त्यांची वाट कधीच वाकडी नव्हती. अडचणी आल्या, विरोध झाला, टीका झाली, तरीही त्यांनी हार मानली नाही. कारण त्यांचा विश्वास होता, आजचा संघर्ष उद्याच्या पिढीसाठी सुखद भविष्य घडवतो. आज घराघरात पोहोचणारं पाणी, मैदानात खेळणारी मुलं, वाचनालयात फुलणारं ज्ञान, हे सगळं पाहताना अण्णा माईचा कष्टमय प्रवास शब्दांशिवाय बोलून जातो. आज अण्णांच्या 94व्या जयंतीनिमित्त आम्ही फक्त पुष्प अर्पण करत नाही, तर त्यांच्या विचारांना, मूल्यांना आणि माणुसकीला मनापासून वंदन करतो. अण्णा, माई, तुम्ही गेलात, पण तुमचा विचार, तुमचं कार्य आणि तुमची आपुलकी आमच्या प्रत्येक पावलात आजही जिवंत आहे. अण्णांच्या 94व्या जयंतीनिमित्त आम्हा सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन.